बुलढाणा जिल्ह्यामध्ये 9 नगरपालिकांच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत आणि त्यातली बुलढाणा शहराची जिल्ह्याचं ठिकाण असल्यामुळे एक महत्त्वाची नगरपालिकेची निवडणूक येत्या 27 तारखेला संपन्न होऊन राहिलेली आहे। बऱ्याच वर्षानंतर जनतेतून नगराध्यक्ष निवडण्याची पद्धत पुन्हा नवीन आलेल्या सरकारनं सुरू केली। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा नेहमीच कोणतीही निवडणूक जरी असली तरी निवडणुकीसाठी तयार असलेला हा पक्ष आहे। कारण मागील अनेक वर्षापासनं 15-16 वर्षापासनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी संघटनाच्या स्तरावर अतिशय चांगली मेहनत घेऊन अनेक ठिकाणी जी संघटनेची चांगली फळी उभी केलेली आहे त्याच्यामध्ये एक बुलढाणा शहराचा उल्लेख मला या ठिकाणी निश्चितपणे करावा लागेल। बुलढाणा शहरामध्ये असणाऱ्या सगळ्या वार्डामध्ये आमचं संघटन अतिशय मजबूत आहे आणि त्यामधूनच आम्ही चांगले उमेदवार देण्याचा प्रयत्न ही या निवडणुकीच्या निमित्तानं केलेला आहे। आज बुलढाणा शहर एक झपाट्यानं वाढलेलं अलीकडच्या काळामधलं शहर आहे। तसं म्हटलं तर राज्यात नागरीकरण मोठ्या प्रमाणावर होतंय, शहरे वाढून राहिलेली आहे आणि ही शहरं वाढत असताना बुलढाण्यासारखं शहरसुद्धा त्याला अपवाद नाही। आजूबाजूच्या अनेक परिसरातल्या अनेक ग्रामीण भागामधली लोक शिक्षणाच्या निमित्तानं, नोकरीच्या निमित्तानं, व्यापाराच्या निमित्तानं, उद्योगाच्या निमित्तानं, रोजगाराच्या निमित्तानं या ठिकाणी येऊन वसलेली आहे आणि या शहरांवरचा ताण, नागरी सुविधा देण्यावरचा ताणसुद्धा हा वाढतोय। पण मला आनंद वाटतो की मागच्या 2.5 वर्षामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता बुलढाणा शहरावर असताना आमचे विद्यमान अध्यक्ष तुकाराम आंबोरे पाटील यांनी एक चांगल्या पद्धतीचं काम या बुलढाणा शहरामध्ये करून या जिल्ह्यातच नाही तर विदर्भामध्ये सुद्धा या बुलढाणा शहराला एक चांगल्या पद्धतीचं काम करणारा अध्यक्ष म्हणून लागला अशा प्रकारचा नावलौकिकसुद्धा त्यांनी मिळवलेला आहे। या शहराचे अनेक प्रश्न होते। एक स्वच्छतेचा प्रश्न महत्त्वाचा होता। बुलढाणा अर्बन क्रेडिट सोसायटीच्या माध्यमानं त्यांच्या पुढाकारानं त्यांची मदत घेऊन याच बुलढाणा शहरामधला हा स्वच्छतेचा प्रश्नसुद्धा मोठ्या प्रमाणावर बुलढाणा नगरपालिकेनं सोडवला आहे। आणि मग काही काळाच्या अगोदर कुठे कचऱ्याचे ढीग पडलेले असायचे, अस्वच्छता असायची, नाल्या साफ नसायच्या, रस्ते स्वच्छ नसायचे, या ज्या काही अनेक बाबी स्वच्छतेच्या बाबतीत निगडीत होत्या त्या अलीकडच्या काळात दिसत नाही। एक चांगलं काम हे स्वच्छतेच्या बाबतीमध्ये बुलढाणा शहरामध्ये प्रामुख्यानं झालेलं आहे। घरकुलाच्या बाबतीमध्ये सुद्धा मागील काही दिवसापासून गरजू लोकांना घरकुलं देण्याचं काम, हजारो घरकुलं देण्याचं काम या शहरामध्ये त्या ठिकाणी प्रामुख्यानं केलं। त्याच्यामुळे अनेक ठिकाणच्या झोपडपट्ट्या ह्या दिशेनाशा झाल्या आहेत। झोपड्या असल्यामुळं एक शहराला जो बकालपणा येत होता, शहराचं जे एक सौंदर्य त्याच्यामुळे नष्ट होत होतं, त्यामुळं ह्या झोपडपट्ट्यासुद्धा बहुतेक ठिकाणी नष्ट होऊन लोकांना पक्के स्वतःच्या मालकीचे घरंसुद्धा ह्या अलीकडच्या काळामध्ये मिळालेलं आहे। पिण्याच्या पाण्याच्या बाबतीमध्ये 3 वॉल सिस्टीमद्वारे एक चांगल्या पद्धतीचं काम संपूर्ण शहराला त्या ठिकाणी पाणी पुरवठ्याचं काम त्या ठिकाणी होतंय। त्यामुळं अलीकडच्या काळामध्ये शहरामध्ये पाणी नाही, लोकांना पाणी मिळत नाही, ही ओरड किंवा साधी तक्रारसुद्धा आज बुलढाणा शहरामधून होत नाही। हे एक चांगलं मोठं यश या बुलढाणा नगरपालिकेचं म्हणावं लागेल। त्याचप्रमाणे आरोग्याच्या बाबतीमध्ये सुद्धा निश्चितपणे चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी शहरामध्ये काम केलंय। नवीन जे लेआउट्स आहेत ते चांगल्या पद्धतीनं विकसित करून तिथं जे आरक्षणं होती त्या आरक्षणाच्या माध्यमातून मग क्रीडांगणाचं आरक्षण असेल, कुठे बगीचाचं आरक्षण असेल, ही आरक्षणंसुद्धा विकसित करण्याचं काम मागच्या काळामध्ये नगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे। एक व्हिजन असावं लागते। सध्याची परिस्थिती आणि पुढच्या 5 वर्षानंतर या शहराची असणारी परिस्थिती, या बुलढाणा शहरातल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला एक व्हिजन, एक दूरदृष्टी असल्यामुळे केवळ आजचा विचार या ठिकाणी न करता पुढच्या 5 वर्षानंतर त्या ठिकाणी आम्हाला काय करायचंय याचा सुद्धा मास्टर प्लॅन आम्ही त्या ठिकाणी तयार केलेला आहे। पुढच्या 5 वर्षानंतर या शहराची लोकसंख्या किती राहील आणि त्या लोकसंख्येमुळे त्या ठिकाणी कशा प्रकारचा ताण नागरी सुविधावर येणार आहे याचा अभ्यास सुद्धा आम्ही प्रामुख्याने त्या ठिकाणी केलेला आहे आणि त्या व्हिजननुसार सुद्धा पुढच्या 5 वर्षामध्ये आम्ही काम करून पुढच्या 5 वर्षानंतरचं बुलढाणा सुद्धा स्वच्छ, सुंदर आणि त्या ठिकाणी हिरवं असलं पाहिजे या दृष्टीने सुद्धा आम्ही त्या ठिकाणी काम करून राहिलो आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा धर्मनिरपेक्ष पक्ष आहे।
शाहू फुले आंबेडकर यांच्या विचाराला मानणारा हा पक्ष आहे, समतेचा हा पक्ष आहे, जात धर्म याच्या पलीकडे जाऊन विकास हाच एक मुद्दा निवडणुकीच्या काळात आमचा असतो, समाजकारण करणारा आमचा हा पक्ष आहे. आणि आमचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, सुनील तटकरे साहेब, अजितदादा असतील, सुप्रियाताई असतील, या सगळ्यांच्या सहकार्यानं आणि मदतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या शहरामध्ये आम्ही पुढे नेत असताना विकासाच्या माध्यमातून त्या ठिकाणी तळागाळापर्यंत नेण्याचा प्रयत्न आम्ही करतोय. मागासवर्गीय असतील, अल्पसंख्याक असतील, ओबीसी असतील, बहुजन असतील, इतर मायक्रो मायनॉरिटीची मंडळी त्या ठिकाणी असतील, या सर्वांपर्यंत पोहोचून त्यांच्या अधिकार काय आहेत, त्यांचे हक्क काय आहेत, हे त्यांच्यापर्यंत त्यांची जाणीव त्यांना देऊन त्यांना जे काही आवश्यक असेल त्या गरजा या नगरपालिकेच्या माध्यमातून जे काही करण्याचा प्रयत्न आमचा आहे तो शक्यतो तो पूर्ण करण्याचाच प्रयत्न आमचा पुढच्या काळामध्ये सुद्धा राहील. मागच्या 2.5 वर्षामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नगराध्यक्ष या नात्यानं जे काही काम आम्ही या शहरामध्ये उभं केलं त्या कामाला किंमत देऊन येणाऱ्या काळामध्ये या बुलढाणा शहरातली जनता ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्याच पाठीमागे उभी राहील अशा प्रकारचा ठाम विश्वास सुद्धा निश्चितपणे मला या ठिकाणी आहे.